यानंतरची बातमी धाराशिवमधली आहे। धाराशिव जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याचा प्रकार घडलेला आहे। सारोळा इथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झालेली आहे। विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी घेतलाय। आपण पाहूया। मी आता उभा आहे सारोळा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत। तुम्ही पाहू शकता शाळेची काय अवस्था झालेली आहे। अक्षरशः या शाळेच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले असून जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शाळेत शिकत असल्याचं चित्र इथं दिसतंय। आता आपण पाहूया मुलं नेमकं कसं शिकत आहेत की अगदी जीव मुठीत घेऊन। तुम्ही पाहू शकता प्रत्येक भिंतीला मोठमोठे तडे गेल्यानं विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेतच शिक्षण घेत असल्याचं चित्र इथं दिसत आहे। माझ्यासोबत शिक्षक आहेत। सर, काय सांगाल, काय अवस्था झाली शाळेची? शेजारून वाहनं खूप मोठे जात असल्यामुळं भिंतीला खूप मोठे तडे गेलेत आणि जमीन पूर्ण व्हायब्रेट होती, त्याच्यामुळे तडे झाल्यामुळे मुले भीतीदायक शिक्षण घेतात। सगळ्या भिंतीला तडा गेला, मग वाहन ते आले तर एखाद्या वेळेस हे बी होऊ शकतं आणि भिंती पडू बी शकतात एखाद्या वेळेस। तुला काय वाटतं, असं वर्गात बसू वाटतंय? नाही, काय भीती असते मनामध्ये? वाटतं की केव्हा पडन ते कळत नाही। तर ही शाळा आहे आमदार कैलास पाटील यांच्या गावातील। आमदार कैलास पाटील यांनी आपले जन्मगावी म्हणजे धानोरा येथे मोठा गाजावाजा करत ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवलं, मात्र त्यांच्या गावातीलच शाळेची अशा अवस्था आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।